कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जे काही प्रेम आहे, जे काही भेटायची ओढ आहे ती आमच्याकडनंच आहे एकतर्फी फक्त। एकतर्फी असतं ना तर त्या आल्या नसत्या। नाही झाल्या ना मग, भेटायची ओढच नाही तर। खरंच आल्यात तुझ्या मास्तरीणबाई। अधिपती, मला बोलायचं होतं तुमच्याशी। चिडलेत ते। मी असं डायरेक्टली यायला नको होतं। मी सांगत होते वहिनी, आता चिडलेत ते माझ्यावर। चिडू दे हो त्याला वहिनी, चिडला की खूप चिडतो। तुम्हाला माहिती ना त्याचा राग, पण तुम्ही बोललात ना की तो शांत होईल। हो वहिनी, तुम्ही जा आणि भेटा त्यांना, आणि आज जे काय भांडायचे ते भांडा, पण प्लीज हे सगळं संपवा। जा तुम्ही। चला आपणही जाऊ। नाही नाही, आपण कशाला जायचं, आपण नको। का? नवरा बायकोचं भांडण आहे, त्यांचं त्यांना मिटू दे। हे अधिपती होते? हो, वहिनींचे मिस्टर। पण मग असं का वागले तिच्याशी ते? म्हणजे असं निघून का गेले? अहो चिडलेत ना ते। पण असं कसं? असं निघून जाणं तर बरोबर नाहीये ना। इतकं भेटायला आली आहे ती, बोललं पाहिजे त्यांनी तिच्याशी। चला मी बोलतो त्यांच्याशी। नाही नाही नको। का? अहो नवरा बायकोचं भांडण आहे, त्यांचं त्यांना मिटू देत, आपण त्यात न पडलेलंच बरं। भांडण? त्यांच्यात भांडण झाले? हो तरीच अपसेट असते आजकाल। हो ना, बिचाऱ्या, त्यांचं मनच लागत नव्हतं कशात, म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही एकदा भेटा भाऊजींना आणि मिटवा सगळं। हा, पण कशावरून झाले भांडण? म्हणजे हे एवढं काय झालंय? जाऊ दे ना, आपण खरंच त्यांच्यात नको पडायला, त्यांचं त्यांना मिटू देत। चला आपण चहा घेऊया। शिवानी चल। काय म्हणलीस तू? कशावर टाकायचा व्हिडिओ? ताई सोशल मीडियावर। हा? अगं अख्खी दुनिया असते सोशल मीडियावर, ते बघतील की हिला, आणि मग होईल की तिची बदनामी। सांग ताई, तू फकस्त वय मत टाकू, व्हिडिओ टाकू? त्यानं काय होणार आहे? ताई अगं तिची बदनामी होईल। त्यानं काय होईल? ती मास्तरीन अधिपतीच्या मनातनं उतरेल ना। त्यासाठी त्यांनी बदनाम होण्याची काही बी गरज नाही। असं कसं म्हणतीस ताई तू? मला काही कळलं नाही ताई। आपला हेतू काय आहे? त्या मास्तरणीचं वाटोळं करणं नाही, मग त्यांना आपल्या आयुष्यातून घालवणं। हा, म्हणजे अधिपतीच्या आयुष्यात बी ना? त्यासाठी चार लोकात त्यांची अब्रू चव्हाट्यावर आणायची काय बी गरज नाही।
त्याच्या पुढं टेप वाजवायची, ज्याच्या पुढं टेप वाजवून काहीतरी उपयोग होईल. आपलं काम का नाही एकदम नेमकं झालं पाहिजे. आपलं लक्ष का नाही अर्जुनासारखं माशाच्या डोळ्याकडं असलं पाहिजे. इकडं तिकडं भटकायचं नाही. वय ताई म्हणजे तिला बाहेर बाहेर काढायचं, पण त्यासाठी आधी त्यासनी घरात बदनाम करायचं. मग ताई टाकूया आपण व्हिडिओ बाहेर. जगण्याची आशा या मनाची भाषा तू न बोलता ना ऐकता समजून घेना स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग उरे बाकी काय तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना उजळे तुझ्या हसूने कणकण अन चंद्र हे हातीचे काकण किती दिवसांनी बघितलं तुम्हासनी. मी पण साधा तुमचा आवाज बी ऐकू शकलो नव्हतो राव. आम्हाला सोडून कुठे जात नका जाऊ. आम्हाला सवय नाही तुमच्याशिवाय राहायची. मला पण सवय नाहीये तुमच्याशिवाय राहायची. काय झालं रडायला? रडायला कशाला लागलाय? मी रडताय म्हणून रडते. तुम्ही रडालाय म्हणून आम्ही बी रडाले. कुणीकडे होत असं तुम्ही? बाबांच्या घरी. ते माहित आहे हो मास्तरीन बाई, पण आत्ता कुठं आला? घरून? ते घर नाहीये माझं. माझं माहेर आहे ते अधिपती. माझं घर ते ज्या घरात तुम्ही आहात. मग एवढं कळतंय तर आपलं घर सोडून कशाला गेला तुम्ही? हा, मी जरा तुमच्यावर रागवलं म्हणून एवढं करून जायचं असते घर सोडून? तुम्हाला माहित आहे का नाही माझा राग तेवढ्या पुरता असतोय. ते रागाच्या भरात बोललो असेल मी, पण तुम्ही समंजस जायचा ना. का नाही समजून घेतलं तुम्ही? का गेला घर सोडून? चूक झाली खरंच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.